शेतकरी मित्रांनो, प्रथम मी माझा परिचय आपल्याला देऊ इच्छितो। मी महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापक अध्यक्ष शेतकरी नेता सुनील प्रकाश देवरे आपल्यासोबत संवाद साधत आहे। मित्रांनो, आज खास करून व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की 28 मार्चला माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं की कर्जमाफीच्या संदर्भात इथून पुढे 2-3 वर्षापर्यंत होणार नाही, तुम्ही रेग्युलरली कर्ज भरा। परंतु आज व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे की जाहीरनाम्यामध्ये महायुती सरकारने सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला सरसकट सातबारा उतारा कोरा करू असं सांगितलं होतं, परंतु तसं केलेलं दिसत नाही। म्हणून महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने आपण 7 तारखेला वार सोमवार 7 एप्रिल 2025 वार सोमवार रोजी सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत एक विशेष मोहीम राबवतो, ज्याच्यामध्ये आपल्याला सरकारच्या विरोधात एक पोलीस निरीक्षकांना, स्थानिक तालुका स्तरावरील पोलीस निरीक्षकांना एक तक्रारी अर्ज द्यायचा आहे, ज्याच्यामध्ये आपण म्हटलेलं आहे की जर का जाहीरनाम्यामध्ये आपण सांगितलं होतं की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ, परंतु तसं न देता आपण सरळ शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे आणि फसवणूक करणारे जे कोणी आहेत त्यांच्यावरती 420 गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी आपला खास करून हे मोहीम राहणार आहे। त्याच्यामध्ये जिल्ह्यातील, तालुक्यातील सोबतच पूर्ण महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग घ्यायचा आहे। माझ्या या नंबरला तुम्ही हायचा मेसेज पाठवल्यानंतर इमिजिएट तुम्हाला एक पीडीएफ पाठवण्यात येईल। त्या पीडीएफ मध्ये तुमचं नाव, गाव, पत्ता भरायचा आणि वरती तालुक्याचं पोलीस स्टेशनचं नाव लिहायचं आणि संबंधित पोलीस स्टेशनला 7 तारखेला आपल्याला द्यायचंय, ज्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा आपणवरती दाखल करायचा महायुती सरकारवरती आणि ज्यांनी या आश्वासन दिले तर त्यांना आपल्याला मुख्य आरोपी करायचं आहे। यासाठी आपली मोहीम राहणार आहे। तर माझी कळकळीची विनंती राहणार आहे सर्व शेतकरी मित्रांना की आपण आवर्जून या मोहिमेमध्ये सहभागी व्हा, कारण अभी नाही तो कभी नाही। जर आता नाही केलं तर पुढील पंचवार्षिकपर्यंत बजेट बसणार नाही। म्हणून ज्यावेळेस विधानसभा इलेक्शन येतील त्यावेळेस हे लोक असेच चॉकलेट देतील, यांच्या चॉकलेटांना जर आपण असेच बळी पडत गेलो तर आपला काही डाव ठिकाणा लागणार नाही। आता जर विचार केला, आताच अवकाळी पाऊस पडलेला आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं खूप सारं नुकसान झालेलं आहे गारपिटीमुळे, वादळी पावसामुळे। तर असं जर का नुकसान होत राहिलं तर एकीकडे देव पण मारतोय, दुसरीकडे हे शासन पण मारताय, तर मग शेतकऱ्यांनी जावं कुठे? मग त्याच्याकडे पर्याय काय? त्याने आत्महत्या करावी का? त्याचीच वाट शासन बघताय का? तर नाही। तर आपल्याला आता सक्षम व्हायचंय, आपल्याला आता एका बॅनर खाली काम करायचंय, एका संघटनेच्या खाली काम करायचंय आणि ते संघटित झालो तरच आपल्याला किंमत आहे, नाही तर आपल्याला काही किंमत नाही। माझी आवर्जून विनंती की 7 तारखेला न चुकता सकाळी 11 ते 2च्या दरम्यान तुम्ही यायचंय। मी जाणार आहे जळगावला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे, त्यांना देणार आहे पत्र। तर तुम्ही पण स्थानिक तालुका पोलीस निरीक्षक यांना पत्र द्यायचंय, तक्रारी अर्ज दाखल करायचा आहे आणि त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी मेन्शन करायच्या आहेत। काही अडचण आली निवेदनाच्या संदर्भात, तक्रारीच्या संदर्भात, तर माझा नंबर तुम्हाला दिसतो ते, या नंबरवरती फोन करा। एवढंच असं सांगावं वाटतं, शेतकऱ्यांना संघटित व्हा, तर आपले 12 वाजल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान।